हे गाईज वेलकम टू माय न्यू व्लॉग. मी जीवन नरेंद्र भामत पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर कशा सर्व मजेत ना तर आपला व्लॉग बघा आणि मजेत राहा. तर आजचा 8 दिवसाच्या चॅलेंजमधला डे 2 व्लॉग आहे. म्हणजे आपले 8 दिवसाची डेली व्लॉगिंग येणार आहे. तर आज तारीख आहे 3 जानेवारी आणि आजपासून मला ना शूटला जायचं आहे. दहिसर वेस्टला पॉलिटिक्सची एक पार्टी आहे. तर त्या पार्टीतनं मला आता 8 ते 10 दिवस म्हणजे 10 ते 12 दिवस आपल्याला शूट करायचं आहे इलेक्शनच्या संबंधित. तर तुम्हाला थोडंफार ते दाखवीन कारण जास्त काही टाईम नाही भेटणार तिथे मला. म्हणजे रील्स शूटिंगसाठी मला म्हणजे आहे. तर ते आपलं काम फटाफट आपण करू. आता दुपारी 1 वाजेपर्यंत आपल्याला ते काम करायचं आहे. मग परत संध्याकाळी जायचं आहे. तर आजचा रुटीन असा काय असणार तर तुम्ही आजचा व्लॉग बघा कसा पण होईल. आता 8-10 दिवस पुढचे म्हणजे कसे जात आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतीलच. म्हणजे मी काय नक्की काम करतो. आपलं रील शूटिंगचं मी खूप काम जास्त करतो. म्हणजे रील शूटिंग कोणाकडचं बुकिंग आलं तर ते मी करतो आणि कमिशन वर्क पण खूप येतात तर ते सगळं पण मी काम करतो. तर कोणाला काही कमिशन वर्क करून घ्यायचं असेल तर माझा इंस्टाग्राम पेज आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते इंस्टाग्रामच्या लिंकला क्लिक करा आणि तिथे कधी पण तुम्ही मेसेज करू शकतात. तर तिथे तुम्ही काही विचारू शकता. तुम्हाला काय पण म्हणजे एडिटिंगच्या संबंधित काय म्हणजे असेल आणि कुठे शूट बीट करायचं असेल रील शूटिंग आणि फोटोशूट ते सगळं. तर आता रेडी तर झालो आहे आता बऱ्यापैकी. आता फटाफट नाश्ता करू आणि डायरेक्ट निघूया. आज आपल्याला दहिसर वेस्टला जायचं आहे कांदारपाड्याला. तर तिकडनं बघू आता कसं काय पुढचं. जसं पण ब्लॉग म्हणेल गोड मानून घ्या. जायच्या अगोदर आपले दोन्ही चार्जर घ्यावं लागणार अँड्रॉईड आणि आयफोनचा. आपल्याला आयफोनचा जास्त लागणार कारण अँड्रॉईड तर काय जास्त यूज नाही होणार. जास्त म्हणजे थोडा पण यूज नाही होणार. जे काय शूट करायचं आहे ते आयफोनवरच शूट करायचं आहे. पण तरी पण अँड्रॉईडचा चार्जर सेफ्टीसाठी घेतो आहे. अँड्रॉईडमध्ये पण चार्जिंग आहे 60% आहे. पण कुठे पण अचानक गरज पडली चार्जिंगची तर आपल्या अँड्रॉईडचा पण चार्जर सोबत ठेवला आहे मी. तर लोकेशनला आत्ताच जस्ट पोचलेलो आहे. कांदारपाड्यात संतोषी माता मंदिर आहे तिथे पोचलो आहे. तर आता बघू पुढचं कसं काय शूट करायला कसं भेटतं व्लॉग. शूट करायला भेटला व्लॉग तर नक्कीच करीन. नाही तर आपलं शेड्यूल आपलं आता फिक्स आहे. 1 वाजेपर्यंत आपल्याला या पार्टीचे म्हणजे रील्स वगैरे बनवायचे आहेत आणि मग दुपारी कसं काय फ्री आहे शेड्यूल काय आपला तर ते तुम्हाला अपडेट करत राहीन. तर आता थांबलो इथे. आत्ताच आलो आहे 9 वाजलेत आता. तर बघू पुढचं कसं काय. 4 hours later. तर फायनली आपलं दुपारचं शूट कंप्लीट झालं आहे. आता चाललो आहे घरी. रिक्षा पकडून डायरेक्ट घरी जातो. घरी जाऊन भेटतो. ओके. तर फायनली घरी आलो आहे आणि आता भाजी गरम करायला ठेवली आहे. पनीरची भाजी आहे. ते भाजी गरम झाली की मस्त चपाती आहे. गॅस जरा स्लो करूया. चपाती आहे. ही पण एक भाजी आहे वांगा आणि बटाटा मिक्स. तर आता मस्तपैकी जेवूया. परत 4-4:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे. 4:30 वाजेपर्यंत पोचायचं आहे. तर जेवल्यानंतर थोडा आता आराम करतो. पुढे बघूया कसा काय ब्लॉग आजचा शूट होतो. आजचा जसा पण म्हणजे आता पुढचे 8 ते 10 दिवस जसे पण ब्लॉग शूट होतील समजून घ्या. कारण काय मी पण खूप बिझी आहे. मी पण शूटला आता इथे पहिलाच दिवस होता. आज तर पहिलाच दिवस होता. तर शूटला आता रेग्युलर बिझीच राहणार आणि तिथे इलेक्शनचं काही जास्त काढलं नाही कारण काय आपल्याला पण आवडत नाही म्हणजे दुसऱ्या पार्टीचा आपल्या ब्लॉगमध्ये दाखवणं. म्हणून मी काय जास्त काय काढलं नाही तिकडचा ब्लॉग. थोडाफार जसं की तुम्हाला दाखवलं. आता परत जाईन तेव्हा थोडाफार दाखवीन. त्याच्यानंतर डायरेक्ट घरी आल्यावरच काय तो ब्लॉग आपला कंटिन्यू होईल. पण आताचे पुढचे ब्लॉग जरा समजून घ्या कारण काय मी खरंच खूप बिझी आहे आणि बिझी असल्यामुळे पण माझा फोन वगैरे लागत नाही. फोन लागतो असं नाही पण फोन उचलूच नाही शकत मी कारण कॅमेरा हातात असतो आणि माझा आयफोन जो आहे त्याच्यातनंच मी शूट करतो आणि दुसरा जो फोन असतो तो खिशात असतो. तर काय होतं जेव्हा मी शूट चालू असतं तेव्हाच फोन येतात. तर मी शूट करताना उचलू नाही शकत कारण शूट करताना उचललं तर व्हिडिओ खराब होतो आणि शूट खराब होऊन जातं त्यामुळे. तर आता काय जास्त टाइमपास नाही करत. जेवतो फटाफट आणि मग भेटतो. ओके. इथे पास्ता बनवता बनवता भाई हां जसं काय आम्हाला माहितीच नाही. जरा हां लाईट लाव जरा. हे चुकीची लाईट. हां बघूया काय हे लोकांचा पास्ता चालू आहे. ए भाई गाणं बंद कर. गाणं बंद कर नाही तर कॉपीराईट गिरेगा. पास्ता बनतो इथे बघू शकता तुम्ही. हिनल पण बनवते पास्ता. हिनल आमची बघा किती काम करते. लसूण सोलते बघा. पाडते पण आहे. हे बघा आजचे शेफ बघा. इकडे शेफ बघा. अजून 2 तास कुठे नाही जाणार पास्ता बनायला. हाय हिनो. हिनल हाय बोल. हाय बोल. इज्जतीच नाही आहे भाई.
निकाल 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 ले. निकाल. हाय बोल हाय. हाय हाय. एले बाय बाय. बाय भी बोल. बाय बोल. बाय बोल. हा म्हणजे काय कांदा टमाटर अजून या लोकांना टाकता येत नाही आणि पास्ता बनवतात. हे लोक हर कोई जीवन नाही बन सकता बता दो ये लोग को. या घरातला शेफ एकच आहे जीवन नरेंद्र भामत. हे बघा हे बोरवलीवरनं आम्ही ट्रायल साठी मागवलंय. हे बघा स्टाईल बघा स्टाईल बघा. आमच्या दैसरला एक रवींद्र हॉटेल आणि झुमका वाकर हॉटेल आहे तर तिथे सिलेक्शन होणार आहे इथं. इनू संतरा खा के दिखा. खा अभी खा. अच्छा है मस्त है मस्त है. मैं खाऊं कितना खाऊं. ये वाला खाऊ ये खाऊ की ये खाऊ बता तू कौन सा खाऊ. ये वाला. थँक्यू. बघा आमची हिनल किती शाणी आहे. संत्रा मला देते. हिनू बोल आय एम उर्मी दीदी स्टुडंट. बोल आय एम उर्मी दीदी स्टुडंट. हे आमच्या हिनलने बघा संत्रे जेवढे खाल्ले नाही तेवढे ना पचकावून ठेवले असे दाबून दाबून. आणि हे बघा तोंड बिंड बघा कसं झालंय तिचा. ये क्या करके आई है. गपचूप खाओ मुंह पे मत लगा. हा हे बघा नखरे बघा नखरे बघा. खा पुरा खा. बघा बघा कशी नखरे करते. बोले ध्रुवी जाडी बोल जाडी बोल ना. बोले बोले भिडेगी भिडेगी. हिनल रो अभी बोल चुप बोल चुप चुप रे. ले लिया हिनल को. रुला दिया हिनल को. आता खाली कपला कपला आता खाली आता. बोल चुप बोल निकाल. पास्ता लिए कि भात लिए. ए जा ना अगर पतले हुई तो तेरे को मारूंगी. गाईज इथे पतंग कॉम्पिटिशन चालू आहे बघा वीर आणि अमनची. तुम्ही बघू शकतात. आणि इथे पाठीला असतोय अथर्व आपला. तू काय असतोय बिचाऱ्याला मारतो हा देवेश. लय मारतो. दोस्त आहे आपला. तर आता मी चाललोय परत शूटला. देवेश येतोय मला पुढेपर्यंत सोडायला. ओमकार आपले जय माताजी. जन येणार किती वाजता तू. येईल 7:30-8 पर्यंत. हो 7:30. कॅशिओची गाडी घेतल्या रात्री झोपताना पण काढत नाही हा. सारखं असं होतच आहे. आता 1-2 महिने घालेल नंतर परत कपाटात ठेवेल. बस ना फाटे किती आहे चढून चढून जाणार एवढं. अबे हे घे तो ब्लॉग समार चालू आहे. असा कसा पकडला. तर भाई आता देवेश मला इथे सोडायला आलेला. चल जा आता. लवकर लवकर येतो. चल आरामात. तर आता मी चाललोय तर आता मी चाललोय शूटला परत दैसर वेस्टला. काय बोलतो पागल नाही ब्लॉगर बोलते ब्लॉगर. तर आता मी चाललोय. काय टाकावाय. तर आता मी फायनली चाललोय शूटला. आणि आता इथून दैसरपर्यंत म्हणजे फाटकपर्यंत देवेश सोडायला आलेला. आता इथून मी चाललोय. आता पहिला वेस्टला जाईन रिक्षा पकडीन तिथून कांदरपाडा. आपला जास्त लोकेशन लांब नाही. सो गाईज फायनली आपलं शूट झालेलं आजच्या दिवसाचं कंप्लीट. आणि आता वाजले आहेत किती वाजले आहेत 9 वाजले आहेत. 9 वाजून गेलेत. 9-10 झाले आहेत. तर आता फटाफट जाऊ एरियात बघू काय आहे ते. जेवायचं पण आहे भूक पण लागली. आता रिक्षा पकडतो. रिक्षा नाही भेटत आहे. आपल्या विठ्ठल मंदिरच्या इथे उभा आहे मी. रिक्षाच नाही भेटत आहे. आता बघूया रिक्षा
तर काय सीन आहे आता. चला भाई, देवेश आलाय मला अर्ध्यावरनं पिकअप करतोय आमच्या दैसर फाटकावरनं. आता डायरेक्ट एरियात जातो आणि मग भेटतो. कसं काय पुढचं बघूया प्लॅन. जेवायचं पण आहे आता, भूक पण खूप लागली आहे. देवांगदाच्या घरात आलो डायरेक्ट आणि ते आज काय ऐकतच नाही. दुपारी पास्ता, आता डोसा आणि इडली बघा. हे बघा सगळं सिस्टम मध्ये, सांबार चटणी सगळं सिस्टम मध्ये बनवत आहेत. आजचं कोण, आज का कोण आहे कॉन्ट्रॅक्ट, कोण आहे आज का? ऑनली भाभी. हे बघा इडली बघा. हे हो गया क्या? हो गया. हो. तर आता थोडं खाऊ, इकडेच खाऊ. आता काय जेवण जाणार नाही घरी. हेच आमचं आजचं जेवण आहे. ऐकत ना देवांगभाई फॅमिली, देवांगभाई फॅमिली. भाई डोसा आणि फायनली इडली घेतली आहे. कशी आहे इडली? कशी आहे? एक नंबर. तर आता मी डोसा टेस्ट करतो, तू इडली घेतली तर. डेली ब्लॉगिंग खूप भारी आहे रे एकदम. खाताना पण दाखवा, कुठं जातं ते पण दाखवा. एक नंबर बनवलं, एक नंबर. भाभी एक नंबर बना, एक नंबर. इडली, डोसा, सांबार, चटणी. ती हिनल बघा आमची. इधर आ. इधर इनल गेली. इडली पण एक नंबर, भारी बनवलं एकदम. आणि सगळं घरी बनवलंय. फक्त ही वाली चटणी बाहेरून मागवली आहे. बाकी सांबार, इडली, डोसा सगळं घरी बनवलंय. इधर आहे नो. उर्मी दीदी स्टुडंट. आय एम उर्मी दीदी स्टुडंट. उर्मी दीदीचं पण आगमन झालेलं आहे. बोजा बिस्तरा घेऊन वाटतं मम्मीने बाहेर काढला घराच्या. ए ही बघा, ही इडली घेऊन खेळते. खा गपचूप. सांबार प्यायला भेटेल, चटणी भेटणार नाही. हा.